हॅलो एव्हरीवन. हा व्हिडिओ 12वी कॉमर्स आणि सायन्सच्या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी आहे. एक्सरसाइज 8.2 मधलं क्वेश्चन नंबर 5 आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रश्न याप्रमाणे विचारलेला आहे. लेट एक्स बी द अमाऊंट ऑफ टाइम फॉर विच अ बुक इज टेकन आउट ऑफ लायब्ररी बाय अ रँडमली सेलेक्टेड स्टुडंट and suppose that x has a probability density function f of x is equals to 0.5x for x greater equal 0 less equal to and 0 otherwise. Calculate probability of x is a less equal 1, probability of x greater than 0.5 less than 1.5, probability of x greater equal 1.5. तर या तिन्ही गोष्टी आपल्याला इथं फाइंड आउट करायच्या आहेत. आता इथं काय आहे, let x be the amount of time for which a book is taken out of a library by a randomly selected student and suppose that x has a PDF. दिलेला फंक्शन हा प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे आणि आपल्याला हे चेक करायचं आहे. आता यामध्ये क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युटिव्ह फंक्शन वापरलेलं आहे. तर क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युटिव्ह फंक्शन म्हणजे काय, तर पेज नंबर 142 वरती तुम्हाला क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युटिव्ह फंक्शनचं डेफिनेशन दिलेलं आहे. मी थोडक्यात वाचून दाखवते. बघा काय म्हटलेलं आहे. द क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युटिव्ह फंक्शन CDF ऑफ अ कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल x इज डिनोटेड बाय f अँड इज डिफाइंड बाय f ऑफ x इज इक्वल्स टू 0 फॉर ऑल x इज लेस इक्वल a आणि बघा a पेक्षा कमी असेल तर 0 आहे आणि a पेक्षा जर जास्त असेल फॉर x ग्रेटर इक्वल a इट शुड बी इंटिग्रेशन फ्रॉम a टू x f ऑफ x dx. आता यामध्ये थोडक्यात कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल म्हणजे काय, कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल म्हणजे इथं पॉईंटमध्ये येतं. जसं की 1.2 4.5 म्हणजे हे जे आहे ते डिस्क्रीटमध्ये मोडत नाही. डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल म्हणजे कसं असतं तर नॅचरल नंबर 0 1 2 3 4 5 व्होल जे नंबर असतात त्यांना डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल म्हणतात. आणि क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युटिव्ह फंक्शन इट इज ॲप्लिकेबल फॉर कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल म्हणजे यामध्ये फ्रॅक्शनल येतं, जसं 2.5 3.5 4/5 म्हणजे हे काय टाईम असतं. आता यामध्ये जे प्रश्न विचारलेला आहे तर टाईम ओरिएंटेड क्वेश्चन यामध्ये विचारलेलं आहे. तर टाईम कसं असतं तर 3:30 वाजले 4:30 वाजले 3.5 3.30 असं आपण मेन्शन करतो. 3.30 3.45 म्हणजे इथं पॉईंटमध्ये सुद्धा उत्तर येतं. तर अशावेळी इथं डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शनचा न वापरता आपण कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल फॉर प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन वापरतो आहे. म्हणून मी जेणेकरून त्या एक्झाम्पलच्या वेळेस सांगते की आपण कुठला फंक्शन वापरतो आहे, म्हणजे तुमच्या जास्त लक्षात येईल की इथं f(1) f(1.5) असं का घेतलं, तर हे क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युटिव्ह फंक्शन आहे, CDF आहे. ओके, चल तर पाहूयात आपण काय आहे. तर दिलेला फंक्शन हा प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे. आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ x लेस इक्वल 1 फाइंड आउट करायचं आहे. काय आहे ते, तर फंक्शन याप्रमाणे आहे. f ऑफ x इज इक्वल्स टू 0.5x फॉर x ग्रेटर इक्वल 0 लेस इक्वल टू अँड 0 फॉर अदरवाईज. ते नाही लिहिलं तरी चालतं. इट्स अ क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युटिव्ह फंक्शन f ऑफ x इज गिवन बाय. आता हे CDFमध्ये कसं मांडता येतं, तर f ऑफ x इज इक्वल्स टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू x f ऑफ y dy वेअर f ऑफ y इक्वल टू 0.5 टाइम्स y. इथं f ऑफ x असेल तर x आलं, f ऑफ y म्हटल्यामुळं 0.5y. आता यावरती आपण इंटिग्रेशन अप्लाय करूयात. 0.5 मी आउट ऑफ इंटिग्रेशन काढते. मग इंटिग्रेशन ओव्हर y म्हणजे काय, तर y²/2. मग लिमिट्स काय आहेत, 0 टू x 0.5 आहे तसाच. आता पहिलं 0.5 अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट ठेवूयात. y²/2 म्हणजे आता इथं y इक्वल टू x सबस्टिट्यूट करा. x²/2 मायनस 0 जर ठेवला तर 0/2 म्हणजे 0. x²/2 म्हणजे एवढा आलं. आता 0.5ला 2नी भागा 0.25 इंटू x². याप्रमाणे आता दिलेला फंक्शन आलेला आहे. f ऑफ x इक्वल टू काय आलं तर 0.25 x². ओके, तुम्ही इथं पाहू शकता हे फ्रॅक्शनल आहे 0.25 म्हणजे. म्हणून या प्रकारचे जर प्रश्न येत असेल तर आपण काय वापरायचं, तर क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युटिव्ह फंक्शन वापरायचं.
आता प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज अ लेस इक्वल 1 असं म्हटलेलं आहे. तर लेस इक्वल 1 म्हटलेलं असताना लेस इक्वल 1 आहे, तर लेस इक्वल 1 विच इज इक्वल्स टू एफ ऑफ 1. मॅक्झिमम याची व्हॅल्यू किती आहे, तर 1 आहे, म्हणून एफ ऑफ 1. एफ ऑफ 1 म्हणजे काय करणार, तर 0.25 एक्स स्क्वेअरमध्ये एफ ऑफ 1, एफ ऑफ एक्स म्हणजे काय आलं, हेच आपलं एफ ऑफ एक्स आहे, हेच आपलं स्मॉल एक्स आहे. मग एफ ऑफ एक्स म्हणजे काय आलं, 0.25 एक्स स्क्वेअर. एफ ऑफ 1 म्हटलं म्हणजे एक्सची किंमत किती ठेवणार, 1. 1 स्क्वेअर इज 1. 0.25 इंटू 1 म्हणजे 0.25. आता पुढचं प्रोबॅबिलिटी ऑफ 0.5 इज लेस दॅन एक्स लेस दॅन 1.5. म्हणजे एक्सची किंमत 0.5 आणि 1.5च्या मध्ये पाहिजे. असं जर फक्त एकच लिमिट दिलेलं असेल आणि लेस इक्वल असेल तर मॅक्झिमम व्हॅल्यू याची 1 असते, म्हणून एफ ऑफ 1 घ्यायचं. असं जर इन बिटवीन असेल तर एफ ऑफ 1.5 मायनस एफ ऑफ 0.5. बघा, मोठ्या फंक्शनमधून लहान फंक्शन मायनस करायचं. एफ ऑफ 1.5 मायनस एफ ऑफ 0.5. एफ ऑफ 1.5 म्हणजे काय, तर 0.25 इंटू 1.5 स्क्वेअर मायनस 0.25 इंटू 0.5 स्क्वेअर. 0.5ला 0.25 इंटू 1.5चा स्क्वेअर किती येतो, 2.25 मायनस 0.5चा स्क्वेअर. इथं दोन्हीकडं 0.25 आहे, ते आपण बाहेर काढलेलं आहे ब्रॅकेटमध्ये. इतर आता 1.5 स्क्वेअर मायनस 0.5 स्क्वेअर. ह्यांचे स्क्वेअर्स आपण इथं लिहिलेलं आहे. 15चा स्क्वेअर येतो 225 आणि पॉईंट एका डिजिटनंतर मग स्क्वेअरमध्ये काय येतो, 2 डिजिट पॉईंट पुढं सरकतो, म्हणून 2.25 मायनस 5चा वर्ग किती, 25, पण 2 पॉईंट पुढे पॉईंट सरकल्यामुळं 0.25. 2.25मधून 0.25 गेले तर राहतात किती, तर 2. मग 2 इंटू 0.25 विच इज इक्वल्स टू 0.5. याप्रमाणे तुम्ही कुठल्याही प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता. तिसरं आहे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज अ ग्रेटर दॅन 1.5. ओके, आता इथं ग्रेटर दॅन 1.5 म्हटलं आहे म्हणजे एक्सची किंमत ही 1.5पेक्षा जास्त. मग असं असेल तर आपल्याला या क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युटिव्हमध्ये डायरेक्टली हा फॉर्म्युला वापरून याचं उत्तर कॅल्क्युलेट करता येत नाही. लेस इक्वल किंवा इन बिटवीन रेंज असेल तर याप्रमाणे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. मग इथं काय करायचं, एक्स इज ग्रेटर दॅन 1.5 आहे, त्याला लेस इक्वल करण्यासाठी 1 मायनस एक्झॅक्ट त्याच्या अपोजिट साईन. इथं ग्रेटर दॅन आहे तर स्ट्रिक्टली लेस इक्वल ग्रेटर दॅन असल्यामुळं, स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन असल्यामुळं अपोजिट साईन लेस इक्वल. 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज अ लेस इक्वल 1.5 विच इज इक्वल्स टू 1ला 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज अ लेस इक्वल 1.5 म्हणजेच एफ ऑफ 1.5 विच इज इक्वल्स टू 1 मायनस एफ ऑफ 1.5 म्हणजे किती आहे, तर 0.25. आता एफ ऑफ एक्स असेल तर 0.25 इंटू एक्स स्क्वेअर आहे. मग एफ ऑफ 1.5 म्हणजे काय, तर 0.25 इंटू 1.5 स्क्वेअर. 1.5चा स्क्वेअर म्हणजे 2.25. 0.25 इंटू 2.25 गुणाकार येतो 0.5625. गुणाकार करायचं तुम्ही स्वतः. तर 1मधून जर ही संख्या आपण सबस्ट्रॅक्शन केलं तर उत्तर मिळते 0.4375. आता हे सबस्ट्रॅक्शन कसं करायचं जर विसरलेलं असेल तर मी सांगते. इथं 1ला 1 लिहू, 0.000. 1 म्हणजे आपण याप्रमाणे लिहू शकतो मायनस काय वजा करायचे, 0.5625 याप्रमाणे. मग 10तून 5 गेले 5, 10तून 3 गेले 7, 10तून 7 गेले 3, 10तून 6 गेले 4, 1 मायनस 1 0, 0.4375. याप्रमाणे इथं तुम्ही उत्तर मेन्शन करू शकता. यामध्ये काही डाऊट असेल तर मेसेज करून विचारा. व्हिडिओ परत पहा, नक्की समजेल. खूप सोपे आहेत. ग्रेटर दॅन असेल तर त्याचं कन्वर्जन आधी लेस इक्वलमध्ये करा आणि डायरेक्टली फॉर्म्युला वापरा. ओके, 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज लेस इक्वल 1.5. याप्रमाणे तुम्ही ग्रेटर दॅनचं
याप्रमाणे कन्व्हर्जन करू शकता. थँक्यू.